नमस्कार. कालच्या व्हिडिओतनं मी ही कॉलेजेस आणि त्यांच्या फीज याबद्दल मी बोललो होतो. त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अर्थात ही मतं माझी स्वतःची आहेत, वैयक्तिक आहेत, चुकीची नाही आहेत एवढी मला खात्री आहे. तुम्ही सगळेच त्याच्याशी सहमत असाल असं काय माझं म्हणणं नाही आहे. पण ही मतं आणि या ह्याच्यावरती विचार करावा. कदाचित मी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले असतील तर त्याच्यावरती विचार करून आपल्याला काय करता येईल या संदर्भातही विचार केला पाहिजे. आणि पटले नसतील तर मग पुढच्या व्हिडिओतनं आणखी काही ज्या गोष्टी समोर येतील त्याबद्दल आपण विचार करावा, अशीच एक माझी फक्त प्रार्थना आहे. मी कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी 1987 साली COEPतनं BE झालो. आमच्या वेळची परीक्षेची सिस्टीम, आमच्या वेळचं सिलॅबस आणि त्याच्यानंतर मी जेव्हा या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून शिकवायला लागलो, भारतीय विद्यापीठात होतो मी 87 सालापासून, तेव्हा ते सिलॅबस बरंचसं तसंच होतं. पण जशी जशी कॉलेजेस वाढली तसं तसं या सिलॅबसचं रिव्हिजन केली पाहिजे असं एक मत सगळ्यांकडनं पुढे यायला लागलं. आणि मग त्याच्यासाठी काही युनिव्हर्सिटीच्या कमिटीज नेमल्या गेल्या आणि त्याच्यातून ते सिलॅबस रिवाईज करण्यात आलं. त्याही वेळेला आम्हाला जे सिनियर म्हणजे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर YV देशमुख आणि असे जे काही सिनियर लोक होते त्यांचंही म्हणणं असंच होतं की अरे तुम्ही सिलॅबस रिवाईज करताय हे ठीक आहे, पण तुम्ही सिलॅबस रिवाईज करताना आज मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्याबद्दल बोलताना असं काय नवीन घडतंय ते विषय आपल्याला या सिलॅबसमध्ये कसे आणता येतील याचा विचार करा. आणि ना की आपण जे शिकलो आहे, जे शिकवतो आहे यातला कुठला विषय आता आवश्यक नाही, एखादा विषय आवश्यक नसेल काळानुरूप असं तर काही म्हणता येणार नाही आपल्याला. कारण तसं असतं तर तुमच्या या कॅल्क्युलेटरच्या युगामध्ये तुम्ही अजूनही प्रायमरी शाळांमध्ये लोकांना आकडे शिकवताय. बरं, आकडे आवश्यक आहेत, तुम्ही बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार शिकवता की नाही हो? पण कॅल्क्युलेटर आहे की कशासाठी असं म्हणून नाही चालत, त्या गोष्टी शिकवाव्या लागतात. जे बेसिक्स आहेत ते सगळ्यांचे क्लिअर असायलाच पाहिजेत. आणि इंजिनिअरिंगमध्ये तर हे नक्कीच असतं. आम्ही असताना सुद्धा आणि मी शिकवत असतानाही अनेक विद्यार्थ्यांचं असं मत होतं की आम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स का शिकवता, काय गरज आहे. आता मी मेकॅनिकल केलं असल्यामुळे मला त्याची गरज मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पुढे किती वेळा कुठे कुठे लागली हे मला माहिती आहे. पण तसंच अनेक इंजिनिअरिंगमधल्या ब्रांचेसमध्ये तुमचे जे काही मॅथमॅटिकल मॉडेल तुम्ही तयार करता ते मॉडेल कायम डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्ममध्ये येतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला पुढे जाऊन काही सोल्युशन आणि काही व्हॅल्यूज काढायचे असतील तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सोडवता आलंच पाहिजे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण आपल्याकडचं दुर्दैव असं आहे की सिलॅबस करणारे लोक हे मॅथ्सची होती, पण त्यांना मॅथमॅटिक्स म्हणजे प्युअर मॅथमॅटिक्स नाही, अप्लाइड किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचा सिलॅबस करायचं आहे हे सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आपल्या विषयाचं नाव पण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असंच होतं, किंवा मेकॅनिक्ससारख्या विषयाचं नाव इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्स, अप्लाइड फिजिक्स. आपल्याकडे ॲप्लिकेशनवरती जोर द्यायचा हा प्रकार आहे. पण दुर्दैवाने जशी कॉलेजेस वाढत गेली आणि हे सिलॅबस रिवाईज व्हायची वेळ आली तेव्हा पुढे पुढे असं झालं की कुठेतरी काय आता म्हणून कटकारस्थानच म्हणायला पाहिजे की अरे हा टॉपिक अवघड आहे, मी म्हणणार तो अवघड आहे. आपण संगनमताने एखादा टॉपिक त्या सिलॅबसमधनं काढून टाकायचा आणि इथपासनं सगळ्या या सिलॅबस आणि बाकी सगळ्या गोष्टींचा पार वाट लागली असंच म्हणायला लागेल. आणि ती वाट तरीही मी म्हणेन की निदान 94, 95, 98 सालापर्यंत तशी लागलेली नव्हती. अगदी 2005-07 पर्यंत मी म्हणेन की सिलॅबस खूपच चांगलं होतं, बॅलन्स्ड होतं, जरी त्यातल्या काही काही गोष्टी लोकांनी काढून टाकल्या होत्या. कम्प्युटर इंजिनिअरिंगसारख्या सिलॅबसमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा ग्राफिक्सची काय आवश्यकता आहे अशी ओरड पहिल्यापासून होती.
अहो तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंग नाही शिकवलं तर पुढे कम्प्युटर ग्राफिक्स कसं शिकवणार आहात? पण आता यांना कोण विचारणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मग मी इतक्या वर्षाच्या या माझ्या शिकवण्याच्या कारकिर्दीनंतर मी असा विचार करायला लागलो की आम्ही जे काही ही पुणे युनिव्हर्सिटी आता कॉलेजेसना ऑटॉनॉमी देत आहे आणि त्या ऑटॉनॉमीनुसार कॉलेजेसना स्वतःचं सिलेबस स्वतः डिझाईन करून मग स्वतःच पेपर सेट करणं, परीक्षा घेणं वगैरे या गोष्टी करायला परवानगी देत आहे. तर माझ्या मनात असा विचार आला की हे सिलेबस सेट करताना त्याच्यासाठी काही नॉर्म्स आहेत का? मग आपल्याकडे या इंजिनिअरिंग टेक्निकल एज्युकेशनसाठी ज्या कम्युनिटीज आहेत त्यातली एक आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICT किंवा डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट, असं प्रत्येक ठिकाणचं आहे. प्लस आपली युनिव्हर्सिटी जी असते त्याचंही त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतं. पण मला असं लक्षात आलं की या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये काय पाहिजे, तुम्ही जेव्हा टेक्निकल विषय घेताय, इंजिनिअरिंग शिकवताय, तेव्हा सिलेबसमध्ये किमान कुठल्या कुठल्या गोष्टी असायलाच पाहिजेत, असे कुठले नॉर्म्स आमच्याकडे स्पेसिफाय केलेलेच नाही आहेत. म्हणजे ऑटॉनॉमीमध्ये मला स्वायत्तता मिळाली, म्हणजे माझ्या मनाला येईल ते मी शिकवणार, माझ्या मनाला येईल ते मी या सिलेबसमध्ये घालणार, मी मान्य करतो. पण माझ्या मनाला येईल ते मी काढून टाकणार, हे काही मान्य करणं मला जमलं नाही, जमत नाही ऑफकोर्स. कारण ते का काढायचं, मला येत नाही म्हणून, अवघड आहे म्हणून असं नाही होतो. अवघड खूपच गोष्टी असतात, पण त्या आत्मसात करण्यासाठी तर आपण या विद्यार्थ्यांना शिकवतो ना, आणि त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणूनच आपणही आधी शिकून घेतो आणि नाही जमले तर कष्ट घेतो. आणि आत्ताच्या काळात तर तुमच्या यूट्यूब आणि या बाकी सगळ्या गोष्टींच्यामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळू पण शकते आहे. मग तुम्ही सिलेबसचं विकनिंग करून नक्की काय अचीव करताय, आणि मग हे अशा पद्धतीने तयार झालेले सो कॉल्ड इंजिनियर्स हे खरोखरच यशस्वी इंजिनियर्स झालेत का? मग कॉलेज कुठल्या, युनिव्हर्सिटी कुठले हा भागच नाही आहे. हे खरोखरच यशस्वी होतात का हे पाहणं आपल्याला भयंकर आवश्यक आहे. पालक म्हणूनही आवश्यक आहे, विद्यार्थी तर लहानच आहेत, त्यांना कळतच नाही. या विषयावरतीच मी याच्या पुढची 2-3 लेक्चर्स करणार आहे. त्यापैकीच पहिलं मी तुम्हाला फक्त पार्श्वभूमी सांगितली की हे काय चाललंय आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांना नक्की काय हवंय. आता आम्ही किंवा माझ्याबरोबरचे सगळे आपण ऑलमोस्ट रिटायरमेंटला आलो आहे, 60च्या आसपास आहोत, 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सुदैवाने आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीत आपण त्यांची शाळा, त्यांचं 11वी 12वी किंवा कदाचित ते इंजिनियर झाले असतील तर त्यांचं सिलेबस पाहिलं असेल तर त्यात काही वाईट वाटण्यासारखं होतं असं आपल्याला जाणवलंच नाही. पण त्याच्या पुढच्या काळात जसे आपले पाल्य पुढे गेल्यानंतर जसा आपला कॉन्टॅक्ट सुटत चालला तसं आपल्याला पेपरमध्ये किंवा इतर बातम्यांमधनं असं राहून राहून ऐकायला मिळालं की आता 8वीपर्यंत परीक्षा नाहीत. का हो नाहीत? कोणी विचारलं नाही. मग 8वीतच परीक्षा. मग मध्येच मनाला आलं की म्हणतात मग 8वी 9वी 10वीच. मग कधी म्हणतात नाही 4थी 7वीच्या काय तुमच्या स्कॉलरशिपच्या ऐवजी 4थी आणि 8वी. बरं 10वी आणि 12वी या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा तशाच ठेवल्या. पण इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम आवश्यक आहे. कोणी ठरवलं आणि का ठरवलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच विषयावरची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेऊन तुम्ही काय मिळवलं, अशा काय एंट्रन्स टेस्ट ठेवली गेली हे नाही विचारलं गेलं कधीच. आणि असं सगळं करून तुम्ही काय केलं तर 10वी आणि 12वी बोर्डाची परीक्षा आणि त्यात मिळणाऱ्या मार्कांचं महत्त्व शून्य करून टाकलं. आम्हाला आज इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला काय आहे, 50% मार्क फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये असले पाहिजेत ओपन कॅटेगरीला, रिझर्वेशनला 45. आणि त्यातही केमिस्ट्रीच्या ऐवजी जर का तुम्ही व्होकेशनल घेतलं असेल कुठलं कम्प्युटर किंवा IT किंवा आणखी काही तर मात्र त्या तिन्हीचे मिळून तुमचे 50% झाले तरी चालतील. ही तर तुम्ही व्हॅल्यू आणून ठेवली आहे. म्हणजे तुम्ही मुळातच त्या विद्यार्थ्याचं जे बेसिक नॉलेज आहे, जे ते अभ्यास त्यांनी करायला पाहिजे त्याच्यावरतीच तुम्ही घाला घातला. आता ABCD 4तनं एक उत्तर देणं
म्हणजे त्याच्याकडे निदान 4 उत्तरं तरी येतो. आमची परीक्षा कशी होती की जेव्हा फक्त प्रश्न होता तिथे उत्तरच नव्हतं. भले ते आम्हाला 4 ओळीत 10 ओळीत लिहायला लागलं असेल, आम्हाला ती कॅल्क्युलेशन्स करायला लागले असतील, तर हे करणं हे कष्ट होते. या पुढच्या पिढीकडे तेही नाही आहेत. ही पिढी पुढे इंजिनिअरिंगला आल्यानंतर त्यांना विषयात पास होणं किंवा नापास होणं किंवा एटीकेटी लागणं या कुठल्या प्रकारची काही कल्पनाच नाही आहे. आम्ही त्यांच्या मताप्रमाणे म्हणजे जाऊ दे पुढे अशा पद्धतीने जर का हे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न्स बदलत राहिलो तर अभियांत्रिकीचं काही पुढे फारसं विशेष होणार आहे असं नाही. आणि जे गेल्या काही काळात आपण बघतोय. पण या सगळ्याच विषयांवरती पुढे बोलण्यासाठी मी ही सिरीज आत्ता चालू करतोय. बघा, तुम्हाला व्ह्यूज पटले तर मी याच्यावरती पुढे बोलतच राहीन. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.